विचारून तर बघा ना पहिले तुम्ही त्यांना. अहो ते पैसे किती म्हणतात ना टँकरचे ते तर पहिले विचारून बघा ना. काय सांगावं तुम्हाला इथं व्हायना काही व्यवस्था. बट दुसरे ट्रॅक्टरवाल्याचा नंबर द्या, मी फोन लावतो. हा टेक्स्ट मेसेज करा. आईला अवघडचे भोयो ट्रॅक्टरवाल्याचा नंबर यायना आणि याचं तर लय अवघड झालंय. बाळा भाऊ काय रे? इकडे इकडे आईला कार इथं कमलेश काय वन चालली काय तन चालली राव बाळ भाऊ. पाण्याचा काय विषय आहे? पाण्याचं मग अरे पाणी दिसाड सोडावं लागत आहे आता. या गल्लीला आज सोडलं का त्या गल्लीला उद्या, त्या गल्लीला परवा, 8 दिवसातून एका गल्लीला पाणी जात आहे. अहो, पाणी नाही राहिलं काय नाही. तुम्ही काहीतरी करा ना राव. टाके बिकेतला सोडा ना, सरपंचाची विहिरीत सोडा ना. अरे आडातच नाही तर पावऱ्यात कुठून येईन. उन्हाळा लागलाय का कमल्या? हा पाण्याची जरा चणचण आहे, लोक पाणी जपून वापरत नाहीत. आईला राव आता करायचं काय राव मग? आईला असं झाले आता काय अरे सरपंचाचं चालली तजवीज काय करायचंय पाण्यासाठी. तुम्ही करा ना काहीतरी. तुम्ही पाणी सोडायला आहे सरपंचाने, तुम्ही काहीतरी करा ना. आम्ही गावातले नागरिक येतं, आमची व्यवस्था करून द्या ना. अरे सोडायला मग मी काय करायचं? ते सरपंच चाललंय ना त्यांचं पाण्याचं नियोजन करायचं चाललंय. कुठंतरी येईल किंवा कुठंतरी पाणी एरीला लागलेलं चांगल्या ते बघून राहिले तर इकडं तिकडं. आपण कधी आयो, तू काय गार पाणी आंघोळ केली काय? गार पाण्याने अहो इथं सीझन आहे असा झालाय की दुपारी ऊन लागते, 6 वाजून गेले एक वारं सुटते, रात्री झोपायला जावं तर थंडी वाजते. करावा काय? मध्येच भुरभुर पाऊस. काय चाललंय वातावरण, कसं चाललंय बाळूभाई? निसर्ग आहे त्याच्या पद्धतीने तो बदल करतोय. तू नको टेन्शन घेऊ. हा, मी निसर्गावरून सरपंचा संघ आठवलं. बोलतो. सरपंचाला म्हणन गावातलंय पाण्यासाठी ओरडा चालली आहे, हा पाण्याचं काहीतरी नियोजन करा. बरोबर. संपलं. यस. एवढाच निरोप होता ना. हा आणि जाऊन दे मला परत पुढच्या गल्लीला पाणी सोडायचंय. पण आमच्या पाण्याची लवकरात लवकर व्यवस्था करा. आमचे ड्रम बिम सगळे रिकामे झाले. तू टाक्या बेकी आणून ठेव, बघू काहीतरी पाण्याचं सांगतो सरपंचाला. याने पाठवला का नाही नंबर? सरपंच पाण्याचं काहीतरी नियोजन करा राव. लोक लय येड्यान कोण राहिलेत गावात. त्या आळीत पाणी सोडायला गेलो ती सर्व आजी, तो वरचा पांडू तात्या. पाणी नाही 8 दिवस झाले इथं आम्ही पाण्यापट्ट्या भरतो ग्रामपंचायतला, तुम्ही काय फुकाट पाणी देता काय? अहो म्हणलं एक तर उन्हाळा लागलाय, पाण्याचा तुटवडा पडलाय, त्याच्यामुळं मला ह्या आळीला आज सोडलं का उद्या त्या आळीला तसं तुमच्या 8 दिवसांनी पाणी घेईन. नाही सरपंचाला जाऊन सांगन असं तसं, तू नको रुबाब हे करून, तो शिपाई येईन. म्हणलं ठीक आहे, मी सरपंचाला सांगतो पाण्याचं काहीतरी नियोजन करा. लोक पाणी सोडून द्यायचे नाही, गावात फिरून द्यायचे नाही आपल्याला. एक काम कर ना आपण काय? आपण जे 2 तास पाणी सोडतो ना, हा. एक तास रानमध्ये सगळ्या गल्ल्यांना सगळ्या आळ्यांना जाईल. अहो पण चढावर काही हिला पाणी जात नाही सरपंच. खाली जे नळ येतं ते भरपूर पाणी भरीत येत, काही मोटर लावित येतं नळाला. मग कसं करायचं? लोकांना स्वतःच फक्त स्वार्थ हा. स्वतःच्या घरात पाणी पाहिजे. लोक तिकडे उपाशी मेले. पाण्यापट्टी सारे भरतेत, पण काहीला पाणी जास्त जातंय, काहीला कमी जातंय. त्यांचे चढाव घरे त्यांना थेंबर पाणी जात नाही. काय वाटतं काय केलं पाहिजे? काहीतरी नियोजन करा, काही टँकरची पंचायत समितीतून सोय करा. टँकर एक तर ओला दुष्काळ म्हणून लोकांना सोयाबीन पाण्यात गेले म्हणून सोयाबीनचं अनुदान दिलंय गव्हर्नमेंटने. आता कोणत्या तोंडाने टँकर मागता? आता सरकारवर पाणी द्यायचं नाही. खाऊन बसलो आपण. पण काहीतरी सोय करावं लागेल ना पाण्याची, नाहीतर गाव आपल्या गावात एखादा समजा बोरवीर आहे त्याची ताब्यात घ्यायचा येईल असं आपल्याला थोडं ताब्यात घ्यावं लागेल. आपल्याला अधिकार आहे ताब्यात घ्यायचा. तू सांग फक्त. आता गावात कोणाचे हो बघावं लागेल, कोणाच्या बोरला एरीला पाणी किती घेते. चेअरमनची विहीर कसं काय चालली? चेअरमनच्या एरीला पाणी आहे सरपंच. मी बघतो चेअरमनच्या विहिरीचं. चेअरमनला सांगतो का 1-2 3 तास देत जा आम्हाला पाणी दिवसभर. आणि चेअरमन पाणी देणं होय तुम्हाला? गावाचं येईन ना, पुळका येईन ना गावाचा. हा. पुढे इलेक्शन आली, चेअरमनला इलेक्शनला उभं राहायचं. काय घेणं देणं नाही त्यांना. असं वाटतं ना आपल्या ग्रामपंचायत हद्दीच्या नवीन विहीर पाहिजे. तसंच पाहिजे. काय होतं विहीर करणं व्हाय ना आपल्याला, विहिरीसाठी अनुदान बी आहे सगळे, पण आता एवढं जलद होणार नाही ना राव ते. हो अनुदान येईन का वा, तुम्ही कागदपत्र देतान का वा, तर राखत उन्हाळा निघून जाईन. काहीतरी सोय करा, पाणी सोय करावं. नाही तर गावात लोक मला फिरून द्यायचे नाही, तुम्हाला फिरून द्यायचे नाही. तसं विहीर काय अवघड नाही, 5-6 दिवसातच होती विहीर. पण आता त्याला खर्च बिल येतो ना, त्याचा अनुदान येईन तेव्हा येईल. तुमच्या डोक्याने काहीतरी करा आणि ती पाण्याची सोय करा. घंटे ती माझ्याकडे पाठव. बरं ठीक आहे. चाल भेटला का लगेच पाठी तो. गाडी सावलीत लावायची, कशी उन्हात तळू राहिली. आता जे ड्रायव्हर लावीन ना, नाही तर शिरप्या लावीन तिकडे आपल्या पलीकडे शेड मध्ये. फॉर्च्युनर शेजारी का? हा फॉर्च्युनर आहे, बाकीचे काय आता जीसीपी सगळं 1.5 एकराचा रान आम्हाला पुराणा गाड्या लावायला.
लोकांच्या एक गाड्या हप्ते भरता भरता नाकी नोकी देत आणि तुम्ही काय चाललंय राव या गाड्यावर गाड्यावर एका दिवशी ईडीची दाढबीड पडे ना. नाही ईडीची धाड नाही पडायची अजून. बरं मी काय म्हणतो, हा. एवढे सगळे तुम्हाला देवाने एवढी श्रीमंत केलं, एवढं सगळं झालं, हम्म. थोडी समाजसेवा बी तुमच्या हातून झाली पाहिजे. अहो, समाजसेवाच चालू आहे. रात्रंदिवस बघत नाही आम्ही समाजसेवा करायचं म्हणलं. रात्रीचा सुद्धा दिवस करतो आम्ही समाजसेवेसाठी. आता काय झालंय, गावात तर थोडीशी पाणी टंचाई जाणवू लागली. बर. तर मला असं वाटतंय का तुमची जी विहीर आहे ती अजूनही उपसत नाही, तळ गाठत नाही विहीर. तर तुम्ही तेवढं 1-2-3 तास देत जा गावासाठी. वाटलंच आम्हाला ग्रामपंचायतचा अजून डोळा कसा आमचा त्या विहिरीवर नाही आला. आमचं पाणी अजून कसं डोळ्यात कोपाना. चेअरमन सरपंच एकाच भाषेत सांगतो, अजिबात आमच्या विहिरीचं पाणी तुम्हाला मिळणार नाही. आमचे 10 एकर कांदे आहेत, तुम्हाला माहिती आहे, 5 एकर ऊस आहे. अहो आमचं आता तुम्हाला सांगतो, खाली तिकडं संत्र्याचा बाग आहे, डाळिंबाचा बाग आहे, याला पाणी कुठून द्यायचं. आणि रोज 5,000 लिटरचा अवतं नुसत्या म्हशीत व्हायला शिरपा घालितोय. अजिबात जमणार नाही. ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात आहे, ते मतदार तुमचे आहेत, त्याची सोय तुम्ही करायची. समुद्रातून पाईपलाईन आणा, नाही तर शेजारच्या गावातून आणा. चेअरमनकडे यायचंच नाही. आणि आम्ही कलेक्टर कचेरीत अर्ज देऊन तुमची विहीर ताब्यात घेतली तर मग जमन का? थेंबर बी पाणी नाही भेटायचं तुम्हाला. तुम्ही करून पहा प्रयत्न. आमचे हात पार वरपर्यंत आहे. कलेक्टरला सुद्धा आम्ही देत नसतो, तहसीलदारला देत नसतो. बरं ते जाऊन द्या, नाही देत तुम्ही ना हम्म. तर मग एक काम करा ना, काहीतरी नवीन विहिरीचं नियोजन लावा ना गावामध्ये. काय घेणे आम्हाला? आम्ही का करावं? आम्ही का पैसे खर्च करावा? तुम्ही पैसे वाटा ना, तुम्ही सरपंच आहेत ना, निधी नंतर काय आहे ना, तुम्ही चालू करा ना ते अहो काम. एक विहीर बांधायला 4-5 लाख रुपये खर्च येतो. आता तेवढे पैसे पाहिजे की नको आमच्याकडे? आम्ही काय तुमच्यासारखे पैशावाले आहेत का? हा, आता मुद्द्यावर आले. ठीक आहे, एक 15% व्याज घेतो आम्ही. तुम्हाला जर 5-1 लाख रुपये जर लागत असले तर संध्याकाळी घेऊन जा, पण 15% देऊ आम्ही गावासाठी, नाहीतर आम्ही देत नाही कोणाला. बरं ठीक आहे, जाऊ का मी आता? हा, आनंदाने जा. हा, ते गाड्या सांगा लावायच्या हा. सावलीतला. चालेल. तुझी माझ्यावरी अशी राहू दे, पहिली 100ची नोट खिशामध्ये दे. हातामध्ये ती असं आहे ती. अरे मग मी तुमचा काय विषय हार्ड आहे. लय निवांत बसला. आणि माझ्या माग आहे ना थोडं गणगण चालू आहे. घनघन तोय माग. अरे बायका ना पोरण तुला कायची गणगण? गावाची गणगण. हा असं म्हण, गावाची गणगण म्हणल्यावर मग आहे. गावातला आहे ना पाणी प्रश्न मार्गी लागला पाहिजे राव. काय करावं त्यासाठी मला डोकंच चाललं नाही. चेअरमन मानावर घ्याय ना, हा. सरपंच मानावर घ्याय ना. अरे मग घेते ना सरपंच म्हणा, तू काय एवढं लोड घेतो? नाही ना, आपल्याला काहीतरी करावं लागेल बरं का. काय करतो आता? तुला ते रामाचिमा माहित आहेत का? हा, ते दरोडेखोर. दरोडे खोडते. मग काय करायचं, आपल्या गावात आहे ना हा, ते लाईटच्या पोल पासला वाडा पाडलेला आहे डिपीच्या पलीकडून. डीपीच पलीकडून. हा तिथं जायचं हा. आणि अख्ख्या गावात बॉम्ब करायची काय की रामाची म्हणी दरोडे घालून आणलेलं धन आहे ना तिथं पुरून ठेवलेलं. त्यांच्या त्या घरात? हा, त्या वाड्यात हा हा. तिथं पुरून ठेवलेलं. मला काय सांगतो, जे दिसेल त्याला सांग ना. आफत पसरायची म्हणलं त्याला काय. तू इकडचा एरिया कव्हर कर, हा मी इकडचा एरिया कव्हर कर. ओके. प्रत्येकाच्या कानोखान खबर गेली पाहिजे. गेली आपल्या आपल्या कानावाली म्हणजे अख्ख्या गावात गेली समजायची. येऊ मग. हा ये. हा मी तुलाच फोन. हॅलो, हा बोला. हा बोला ना. एक मिनिट बोला बोल भाऊ. काही एक बघा कोण आहे. गुड मॉर्निंग. बंद कर. अरे फ्री टाइम लाईफ टाइम आणि इथं पैसे नाही, पाणी नाही, क्रेडिट कार्ड घ्या आणि हे घ्या. इथं चहा प्यायला आणि मोरींचे फोन आले का कवर बोलत बसतो. काय इथं गावात काय चाललंय काय नाही तुला कळलंय का? गावात काय झालंय म्हणून? काय आलंय? अरे ते डीपी आहे का ती, हा, त्या रोडच्या पलीकडे डीपी. ते तिथलची आपली मायापाशी. हा, आणि त्या डीपीच्या पलीकडून तिची जागा आहे का मोकळी. हा, हा, तिथं कोणतरी म्हणतात खजिना आहे. कोणतं ते धातू शोधक यंत्र आणलं होतं हा. आणि त्यांनी ते बघितलं ना, तर त्याच्यात खाली जवळजवळ 3 का 3.5 परस खाली खजिना आहे. हा होय. हो. अरे बाप. पहिलं म्हणलो इथं खजिना कस काय इथं आला? हा, पूर्वीच्या काळात राजे महाराजांच्या काळात ठेवला असेल त्यांनी पुरून. नाही ठेवायची पूर्वी. आता ते नेमकं ते काहीतरी शंका आली त्या माणसाला म्हणून त्यांनी आपलं ते धातू शोधक यंत्र आणलं आणि त्यांनी ते बघितलंय. पण मी काय म्हणतो बाळू भाऊ, हा, हे सरपंच या गोष्टी डोकं लावते का नाही? तुम्हाला काय वाटतं? सरपंचाला काय घेणं देणं आलंय? तो खजिना आत राहिला काय आणि वर आला काय? त्यांना काय त्यांचं इन्कम चालू आहे.
राजमान्याचं तिकडे वेळ नाही त्यांना. हे काम फक्त चेअरमन तुमचे कार्यकर्ते करू शकतील, म्हणजे तुमचे नेते ना, नेते. चेअरमनच डोकं लावतील. चेअरमन मस्तपैकी ते सोनं नाणं घेतीन बितीन, मस्त त्यांचा अजून बिझनेस वाढवतील. एखादा पॉकलँड बिकलँड घेतील, चेअरमन बाईंना सोनं नाणं दागिने अरे करतील. पण मला काय म्हणायचं, ते जमिनीत राहण्यापेक्षा ते वर बाहेर काढून त्याचा उपयोग झालेला बरा ना. मग तर मग तू काय कर, चेअरमनच्या कानावर घाल, चेअरमन लावून दे डोकं. काय विषय नाही, ते सरपंचांपेक्षा नेते ना असं नियोजन लावतील तिथं की 100% गाणंच वाजवतील ती. वाजव वाजव, चेअरमनला म्हणावं गाणं वाचा. हा, मी लवकर जातो. हो, चेअरमनचा फायदा म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांचा फायदा. हा. आमचा नेता आमचा प्रॉफिट मध्ये म्हणल्यावर ते कार्यकर्त्यांची चंग आहे ना. मला कळालं, म्हणलं चला बा कमल्याच्या कानावर घातलं म्हणजे कमल्या चेअरमनला सांगन, आहे का नाही. ते आतलं सोनं तसंच राहण्यापेक्षा वर येईन, हा. कल्याण होईन ना, तुला त्याच्यातलं काहीतरी भेटेन ना. अरे मी काय म्हणतो, अर्धा तोळा 1 तोळा जरी भेटला ऐक 1 ना. लाख रुपयात आपलं कर बी चल. तुला भेटलं थोडस, होय. हा सगळं विन भाऊ, पहिले उंतर त्या विषय चेअरमन सांगतो. असं जातो. हा, हा, हा. मी बाय उद्योगाला जातो आता. चेअरमन साहेब, काय म्हणतो कमलेश? जरा विषय असा आहे की ते 2 पिढ्या अगोदरची तुम्हाला तो राम आणि चिमा माहिती का? हा हा, ती चिमा रामाबाई. हा, गावात अशी चर्चा आहे सध्या, हा हा. हे रामा आणि चिमा हे पहिले टाकायचे दरोडे. आणि माहिती आहे, आज आमच्या आजीने सांगितलेलं आहे, लय हा. मोठे दरोडे करू होती ती. हा, मग त्यांनी त्यावेळी दरोडे टाकलेलं धन सोनं नाणं हा. त्यांनी बेण्या एकदा त्यांच्या घरातल्या वाड्यामध्ये त्यांनी ते खाली पुरून ठेवलं. अरे पूर्वी बँका नव्हत्या, त्यामुळे लोक काय करायचे, हे पुरून ठेवावं लागायचं. कुठं ठेवतील दुसरीकडे? आणि मग चर्चा अशी आहे की त्यांनी ते लपून ठेवलं, दडून ठेवलं घरामध्ये वाड्यात. बर. आणि त्याच्यानंतर ते नाही का मग पोलिसांच्या चकमकीत मारले गेले दोघंचे दोघं. दोघं मारले, ते इंग्रजाच्या काळातच मेले ते. हा, आणि त्यो ह्यो आहे का आपल्या पलीकडचा अनिल, हम्म, हा तो पलीकडच्या गावातला, त्याला किती खोय माहिती ना तुम्हाला, असं संशोधनाचं याचं त्याचं. हा. त्याने ते काहीतरी ते डिटेक्टर आणलं नाही का, म्हणजे ते हा, ते धातू धातू शोषक. हा, तर ते वाड्याच्या अवतीभोवती ते वाजलं टुक 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 टुक, आणि तिथं मध्यभागी घरापाशी नेलं, हा. टोक 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 टोक, एकदम जोरात आवाज यायला लागलाय. काय बोलतो? हा, इकडे चर्चा आहे ते कमीत कमी ना सोनं नाण्याचा इतका विषय असणार आहे म्हणते धनाचा. पण तो विषय असा आहे चेअरमन, हम्म. खाली किती खोल आहे हम्म. हे अंदाज नाही आहे ना. आता असं काय, आपल्याला काय करायचं त्याच्याशी काय? अहो, आपल्याला काय करायचं म्हणजे हा. हीच तर संधी आहे ना, तुमच्या सारख्या लोकांची ही संधी आहे. मी काय म्हणतो ते- अरे पण मी काय म्हणतो, आपण त्याच्यात कशाला गुतायचं? ते नेला असं त्याच्या पिढीने कावा काय, ते कशाला अहो आपल्याला नाही काय बनवलं? ना, त्यांची पिढी चर्चा तीच चालली आहे. 2 पिढ्यांचा विषय आहे. त्याच्यानंतर ते मारले गेले, चकमीक नंतर त्यांच्या त्या पुढच्या नातवंडांनी त्यांनी काय केले, ते दगडे बिगडे काढून दुसरीकडे घर शिफ्ट केलं ना. हा, ते मागच गेलं. मग दुसरीकडे गेले ना, बरोबर आहे ना. ते सोनं जे खिजन आहे ते अजून तिथं आहे ना, पण ते किती परस आहे किती खोल आहे ते कन्फर्म नाहीये. ते जर आपण काढलं कमीत कमी 1,00,000-2,00,000 कसं, किती 1,00,000-2,00,000 कसलं चेअरमन, चुकलं माझं. मी म्हणतो लाखोंमध्ये ना, ते एवढं किलो मध्ये सोनं अरे असं. पण आपण तिथं केलं तरी अख्ख्या गावाला माहित होईल, पोलीस येते, आपली मेहनत व्हायला जाईल, सगळं तेच घेऊन जाते ना, आपल्याला काय फायदा त्याच्यामध्ये? अहो तसं होणार नाही. मग बरं तसं तुम्ही म्हणता ना, एखादं सरकार घेऊन जाईल, पण सरकार हिस्सा पण देतो, पण आपल्या सरकारपर्यंत विषय जाऊन द्यायचंच नाही. कसं काय सांगा बरं. काय करावं लागेल? आता ग्रामपंचायतीचे त्या विहिरीचं काम चालू नाही का? हा, जे सरपंच म्हणत होते ग्रामपंचायतची विहीर मंजूर करून आणायची, असं तसं काहीतरी. मग जर आपलं खोदकाम चालू असताना, बरं मी काय म्हणतो, खर्च बी नाही, घरचा आपला पॉकलँड आहे, आहेच आपल्याकडं. पॉकलँड आहे, मजूर बी आहे, रामे बिमे सोबत अजून एखादे 2-4 लावून टाका ना. ते तुमचा राम कोणते होचे ना, शिरप्या. शिरप्या. हा, रामाला त्या सोबत द्या, शिरप्याला बी त्या सोबत मदतीला, अजून 2-4 जण तुम्ही खोदकाम करा, काय असेल ते आलं तर सरकार लोक पण म्हणते तुम्ही कमून खोदताय तिथं. हा, मग तेच सांगतो ना तुम्हाला, आपली ग्रामपंचायतीचं विहिरीचं काम चालू आहे, स्पष्ट आहे ना. हा, म्हणजे ते विहिरीचा आपणच पाडायची आणि ग्रामपंचायतची म्हणायची. जर आलं कोणी तर, हा. नाहीतर कोण येणार आहे. आणि आलं मिळालं तर आपलं गायब करून टाकायचं. चेअरमन बाईंच्या गुडघ्यापर्यंत येईन एवढं लय अशी मान आला, कोटीचा विषय होईल. वाकं. चालताना एवढं सोनं होईन. कोटीचा विषय होईल तो. कोटींचं म्हणजे आपलं ते फॉर्च्युनर बीच आणि एंडेवर डिफेंडर बाजारातला नवीन आयटम आलेला, डिफेंडर बिफेंडर याला काय वेळेस तो डोकं लय भारी चालतं राव. हा, काय नाही, शिरप्याला आणि त्यांना आपण जीसीपी आणायला लावू. नाही, शिरप्या मळ्यातच राहू दे. शिरप्या. ते आपलं ते नवीन ड्रायव्हर आलाय ना, तो याचा JCB चा. योग्य हा, त्याला त्याच्यावर बसू आपल्या पॉकलँड पॉकलँडवर आणि ते उकरून घेऊ.
सगळ्यांना सांगायचं ग्रामपंचायतच्या विहिरीचं काम चालू आहे, पाणी नाही ना गावाला म्हणून. आलं का गपचीप आपण तू मात्र राहायचं बरं का, गपचीप काढून न्यायचं, नंतर ते विहीर बुजून टाकू खट. बुजून ना तिथं मी म्हणतो लगेच तिथं बिया शिंपडून गवत बिवत काँग्रेस. हा? चला चाललं चला कामाला. चला. काय सरपंच दाळणाच्या डाब्याला राखण बसले काय? काय बसलोय बा असं टाइमपास काय बरं, आता बरं, बरं. मन लागना गावात. हा का? मग काय ते. आता काय सांगू सरपंच तुम्हाला, मगाशी तुम्ही तो पाण्याचा विषय काढला. हा हा मी जरा माझं डोकं जरा शांत झाल्यावर विचार केला, सरपंच काय बोलून गेले. आपलं पाणी पाजणं गावाला म्हणजे किती पुण्याचं काम. बरोबर आणि अगदी बरोबर. तुम्ही ती जबाबदारी म्हणजे आमचं हृदय असं द्रवलं, पाणी पाणी झालं. म्हणलं एवढी मोठी जबाबदारी जर गावाने आपल्यावर टाकली आणि आपण नाही तरी कसं म्हणायचं, म्हणून आमच्या असं अतिशय भावना अशा उचंबळून आल्या गावाविषयी. बरं, असं बरं. वाटलं आता गावासाठी काय करावं आणि काय नाही. मग काय करायचं ठरलंय तुम्ही? तर मी असं ठरवलंय की गावासाठी एक विहीर मी खोदून द्यावी. बर हा. तुम्ही खोदणार? हो, पण माझी काही अटी आहेत माझ्या. हा सांगा राव आता काय तर- चांगल्या कामासाठी. मी स्वतः पानाडी बघणार किंवा आम्हाला पाणी कळतच, बर बर जागा आम्ही निवडणार आणि तिथं आम्ही काम करणार. कुठं करा भाऊ, गावचा पाण्याचा प्रश्न मिटत असेल ना तर तुम्ही कोणतीही जागा निवडा आणि तिथं तुम्ही विहीर पाडून द्या. हो, हो. तुमचं पण अनुदान आलं का मग मी मात्र तुम्हाला पैसे देणार बरं का. पैसे तुम्ही अनुदान आल्यावर कधी द्या, हा. पण गावासाठी मी आता विहीर पाडणार. विहीर म्हणजे अख्खे बारवच बांधायची आमच्या डोक्यात होतं, बर पण आता सध्या गावाला अतिशय गरज असल्यामुळं एक आमचं पोकलँड आणतो आणि पोकलँडनी लगेच विहिरीचं काम हा चालू कच्च का करतो. करा ना, हा. नंतर आपण रिंग बिंग हो, टाकू हो, पाणी हो, लागल्यावर. हो. पण आहे का नाही? कसं वाटते आमची idea? नाही लयच भारी राव. मी तर ह्या आता 15 ऑगस्ट 26 जानेवारीला तुमचा सत्कार ठेवतो गावासमोर. वा 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 वा. तशी शिफारस पण करा वरती कलेक्टर. त्या मी विहिरीला एक कोनशिला बसवतो आणि त्या कोनशिलेवर तुमचं नाव यांच्या काय म्हणतो आपण यांच्या दानपत्रातून असं दाखवतो मी, जसं काय तुम्ही दान केली विहीर गावासाठी. फक्त स्मृती पित्यर्थ लिहू नका. नाही तसलं काही लिहित नाही, आणि वरून तुम्हाला आम्ही विहिरीचे पैसे सुद्धा देणार पण वा. आल्यावर. तर मी तयारीला लागतो, ती आपलं पोकलँड वगैरे घेऊन येतो, जागा पाहतो आणि काम चालू करतो. चालेल चालेल. जागा का तुम्हीच मग? बघणार, हो. पसंत तुम्हीच करणार. पसंत आम्हीच करणार. आमची आटच ती आहे, कारण आम्ही म्हणजे आम्हाला जरा अंतर्ज्ञान कळतं, आम्हाला जरा पाणी. म्हणजे तुम्ही जलद तंत्रज्ञ आहेत हो, म्हणायचं. आम्हाला पाणी कळतं, त्यामुळे आम्ही ती बरोबर जागा शोधतो आणि तिथं काम चालू करतो. काही हरकत. काही बाबा काही हरकत नाही, तुम्हाला एनओसी बिनोसी काय लागलीत कधीही सांगा. हो हो. आणि कमीत कमी एक खड्ड करून का होईना पाण्याची सोय करू, ते रिंगा बिंगा नंतर बांधकाम बिंधकाम निवांत होत राहील. गावापेक्षा आता जास्त घाई आम्हालाच झाली. असं ना. हा, विहीर खोदायची, त्यामुळे आता तुम्ही काळजीच करू नका. आता तसं बी विहीर 6 दिवसात तयार होतेच. आणि पोकलँड लावली. रात्रंदिवस काम चालू करणार आहेत आणि तर का- आमच्या 2च दिवसात कशी गावाची सोय करता येईल पाण्याची ते बरं पाहणार. तोपर्यंत तुमच्या त्या जुन्या विहिरीतून 2 एक तास द्या सोडून. बरं बरं, चांगला विचार आहे. आम्ही 2-1 तास पाणी बाऊला सोडतो. सांगतो मी 2 तास पाणी उपसा बरं, त्यांचं. बरं, बरं, चालेल हं? चालेल चालेल. चला देव पावला म्हणायचा तुमच्या हा रूपात. हा हा, देवाचीच म्हणजे अजूनही देव आहे म्हणायचं, भेटतो देव लोकांना. 100%. येऊ का मग? बरं झालं बरं झालं. ते धन्यवाद का काय म्हणते ते. हा, हा, हा. ओके ओके. येतो. तुमच्यासारखे माणसं प्रत्येक गावात असावेत. चांगली गोष्ट आहे. चेअरमन त्या बघा त्या बघा, काय झालं? सापडलं का काय? बेडूक. आपल्याला माल दिसला पाहिजे. आयला गारगुट दाखवतो का काय? गारगोटी, गारगोटी. अरे मला वाटलं हिरेची खाण लागली का काय? नाही नाही आहे का? पण काही हरकत नाही, जाऊन द्या खाली अजून उकरा. जाऊ द्या साठा आपल्याला खजिना सापडलाच पाहिजे. सापडलं पाहिजे. एखादं 2-4 घाणे ना असे बाजूचे निघले पण एवढी कढई पाहिजे मोठी. अरे लय माल ठेवलेला आहे त्याच्यामध्ये. आहे ना. हा, ते रामाची मा काय साधी होते का काय? ए, शे. हे अख्खा तालुक्याचा माल ठेवलेला आहे त्याच्यामध्ये. सरपंच हा? झालं ना तुमच्या मनासारखं सगळं? म्हणजे केलं ना तुम्ही लोकांच्या झेंड्यावर पंढरपूर? तसं काय नाही, लोकांची गरज होती, लागलं पाणी. तुमच्या आशीर्वाद कृपा म्हणा, लागलं पाणी, तुमची मेहनत फळाला आली. हा, लागलं पाणी ना आमची मेहनत. म्हणजे आम्ही 5 लाख रुपये घातले तिथं, रात्रंदिवस ऊन आता ना तिथं बसलो ना, आता झाली गावाची सोय सगळी. अहो पण आता आम्ही म्हणलं होतं तुम्हाला, तुम्ही स्वतः मनाने तुमचं हृदय द्रवलं, तुम्ही स्वतः आले होते. पण एवढे काय चिडचिड करता राव तुम्ही? झालं ना तुमच्या मनासारखं, तुमच्या मनात पण होतं ना गावाची पाण्याची सोय करावी पण म्हणून. आमच्या मनात जे इस्पित होतं ते नाही साध्य झालं. आम्हाला जे पाहिजे नव्हतं ते गावाला मिळालं, जे पाहिजे ते आम्हाला जे पाहिजे नव्हतं ते मिळालं आणि काय मिळालं नाही, काय उपयोग झाला त्याचा? काय काय पाहिजे काय होतं तुम्हाला?
आता काय जे पाहिजे ना तुम्हाला माहितच नाही तस नाही बा, आमच्या गोरगरीबाला कोण सांगत आहे बाबा? गोरगरीबाला भय ते बाबड्या जनतेला काय कळत आहे? मला एक सांगा की अफवा कोणी पसरली की चिमारामानी जे लुटलेलं धन आहे ते तिथं पुरलेलं आहे अशी अफवा कोणी पसरली होती दुसरा कोणी बोबाट्या गांठ्या सोडून? गंठ्यानी ना मग आता गंठ्या सोडीतच नाही तुला अहो नाही ना चेअरमन नाही ना अहो, नाही नको इरसाल सारे झाले इथे गोळा कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा